मंत्री छगन भुजबळ व सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीवरून अखेर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी सोडले उपोषण। सरकारच्या शिष्टमंडळाला लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे उपोषण मागे घ्यायला अखेर यश। सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सुटले। आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून सरकारचा एक शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दिनांक 13 जून पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना भेटण्यासाठी उपोषण स्थळी आले होते। यामध्ये मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या वतीने जे लेखी आश्वासन ओबीसी बांधवांना देण्यात आले आहे ते भर स्टेजवर वाचून दाखवत उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची मागणी केली होती। ज्या सरकारच्या मागण्या होत्या की सरकारने सांगितले आहे की कुठल्याही प्रकारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देण्यात आली आहे आणि या मागणीवरूनच समस्त राज्यातील ओबीसी समाज बांधवांना सरकारच्या या अटी मान्य असल्याने उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे। शिष्टमंडळाने हाके व वाघमारे यांच्या समवेत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली। भुजबळ म्हणाले की उपोषणकर्त्याच्या मागण्याबाबत 21 जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। बैठकीत मागण्यासंदर्भात सविस्तर सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्यांबाबत निर्णय घेण्यात आले। ज्या उर्वरित मागण्यासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या काळातील अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक होईल। ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे। कुणावरही अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका आहे। तसेच शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले। त्याप्रमाणे जे भाग्य की जे आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या पत्रक काढलेले आहेत त्यांचं सुद्धा पत्रक आणि त्याबरोबर कलेक्टरने सुद्धा त्यांच्यावर सही केली ते पत्रक जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे। श्री लक्ष्मण हाके, श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंगमधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल तिथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते। त्याच्यामध्ये जे काय झालं त्याच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का? सगळ्याच गोष्टीची कदाचित त्याच्यामध्ये नोंद नसेल। आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल। इतर मागास वर्ग घटकांमधील समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल। शासन इतर मागासवर्गीय घटकांच्या मागण्या संदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे। तरी आम्ही आता विनंती करतो की आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे। आपले नम्र सेक्रेटरी कलेक्टर यांच्या सह्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले आणि मंत्री आलो उपमुख्यमंत्री आलो सगळे आलेले आहेत आणि त्याप्रमाणे झालेलं आहे। मला आपल्याला सांगायचं आहे
की हे ज्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मागण्यावर झालेला एक त्याचा घ्या तुम्ही आपले जे त्यांनी विनंती केली स्वतः मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्याशी बोललेले आहेत ठाकरे साहेबांच्या आणि आमच्या असं आहे की ही सगळी मंडळी जी आहेत हे आपले दोन बांधव आहेत त्यांच्या सुद्धा जीवाची काळजी तुम्हाला आम्हाला असली पाहिजे की आम्हाला आहे रोज सकाळ संध्याकाळ पोस्ट करून काय झालं विचारतो आहोत आपल्याला त्यांना परत एकदा जर आमच्या नाही तर हा जगन मुलगा सुद्धा आपण घेतली पाहिजे म्हणून आम्ही विनंती करतो आहोत की यांनी आपलं उपेक्षण मागे घ्यावं आणि शासनाला जे आहे जे शासनाने सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिसाद द्यावा ही विनंती जी आहे आपण सर्व भागांच्या सर्व मंत्र्यांच्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आम्ही करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.